PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी 5 ते 70 कोटी आणि रब्बी हंगामाकरता बियाणे आणि इतर अनुषंगिक बाबीकरता विशेष मदत म्हणून 547 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मागील 6 दिवसांपासून जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त विभाग तसेच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. राज्यात केवळ अमरावती जिल्ह्यातला हा निधी प्राप्त झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 स्वतंत्र शासकीय निर्णय जाहीर झाले आहेत. अतिवृष्टी आणि पूर आणि सततच्या पावसामुळे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी हा निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती पत्र परिषदेत आमदार प्रतापदादा अडसर यांनी दिली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील मंडळे या मदतीपासून सुटले होते. यात आता या संपूर्ण मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नेरपिंगळी, तिवसा मतदारसंघातील मंडळ, धामणगाव काटपूर मंडळ आणि इतर मंडळे सुटली होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार राजेश वानखडे यांनी ही माहिती दिली. यावेळी इतरही प्रश्नांच्या उत्तरांना उपस्थित आमदारांनी माहिती दिली. तर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली. आयोजित पत्र परिषदेमध्ये प्रताप अडसर म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेत घेतलेल्या आढावा सभेत कृषी विभागाचे जिल्ह्यात अतिपावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे आभार मानण्यात आले असून या पत्रकार परिषदेला आमदार प्रताप अडसर, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे व आमदार प्रवीण तायडे हे उपस्थित होते. जनमत न्यूज करता राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट अमरावतीहून. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.